तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एकदा परत स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही चाललोय रत्नागिरीला. आम्ही म्हणजे माझा मित्र यश आणि मी, तो जरा फोर व्हीलर घेऊन जातोय म्हणून त्यासोबत चाललोय. म्हणजे आज मला सुट्टी आहे, कारण की भरपूर बाहेर बघू शकता तुम्ही, भरपूर पाऊस वगैरे चालू आहे. आणि त्यामुळे मी रत्नागिरीला बाईक घेऊन कसा जाणार, बाईकमधून एकदम भिजायला पण होईल. आणि भरपूर पाऊस असल्यामुळे मी सरांना फोन लावून सांगितलं की आज क्लासला येत नाही, पण मग घरीच होतो, काय असंच जरा काम होतं घरी, ते करत होतो. तेवढा त्याचा फोन आला की मी रत्नागिरीला फोर व्हीलर घेऊन जातोय, तर येतोस का? तर बोललो ठीक आहे, तेवढाच ब्लॉगचा कॉन्टेंट पण निघेल. बोललो ठीक आहे येतो. तर आता मी रेडी तर झालेलो आहे. आता त्याची वाट बघतोय त्याच्या कॉलची, की तो बोलला की मग जाऊ तिथे, बाजूलाच त्याचं घर आहे. मग आम्ही निघतो, भेटतो तुम्हाला आता त्याच्यासोबत. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे बघा, डायरेक्ट गाडीतच आलेलो आहे. कारण बघा ते पाऊस होता, त्यामुळे बाहेरची क्लिप शूट करता आली नाही, म्हणजे बाहेर येताना. आणि पावसात मोबाईल आणि माईक भिजला असता तर काय, सध्या आता पेमेंट वगैरे येत नाही ना यूट्यूबवरून, त्यामुळे कसं नवीन माईक घेण्याचे पैसे नाही आहेत. तर आता बघू शकता आम्ही निघालेलो आहे रत्नागिरी. मस्त बाहेरचा वगैरे व्ह्यू बघा, मस्त. आता पाऊस वगैरे पडून एकदम मस्त कोकण असं हिरवगार झालेलं आहे आपलं. आता मुंबईकरांना लवकर गावाला या, मस्त कुर्ल्या मासे आता होऊर गेलेला आहे, मासे चढतील लवकर, लगेच ट्रेन मध्ये बसा आणि या रात्री. तर मित्रांनो, आपण आता आलोय जरा सीएनजी पंपावर थांबलेलो आहे, म्हणजे जरा सीएनजी टाकतोय गाडीत. हे बघा, इथं आपली गाडी आहे ही. तिथं सीएनजी टाकायला थांबलोय, दादा सीएनजी भरतोय. तर आता पाऊस वगैरे आमच्या इकडे तर खूप होता, पण इकडे जरा पावसाचं प्रमाण जरा पुढे कमी आहे पाऊसच्या, कारण बघू शकता जरा इकडे पाऊस वगैरे जरा कमीच आहे. जेवढा आमच्याकडे तेवढा नाही आहे. आमच्याकडे भरपूर पाऊस पडला, एकदा एक दोन होर तर गेलेच असतील. आज रात्री मस्त मासे वगैरे भेटणारच आहेत म्हणजे. तर भेटूया आता पुढे जाऊन रत्नागिरी. तुम्हाला आता मी रत्नागिरीचे सिनेमॅटिक्स वगैरे दाखवतो. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. तर मित्रांनो, आम्ही आता रत्नागिरीत तर आलेलो आहे, पण रत्नागिरीत तर बघू शकता तुम्ही ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे. ही समोरची आहे रे, स्विफ्ट जात नाही, दिसत नाही, म्हणून आम्हाला दाखवतो. ट्रॅफिक खूप जास्त झालेलं आहे. आणि तसे आमचे ड्रायव्हर प्रो आहेत जरा, त्यामुळे काही टेन्शन नाही. नाही तर भीती वाटते बसायला दुसरीकडे. बघा. तर मित्रांनो, आम्ही आता रत्नागिरीत आलेलो आहे आणि पाऊस खूप होता, जरा आताच थांबलाय. तर बोललो जरा चाय पिऊन येऊया. आता इथे चायचं दुकान आहे, तर गाडीतून आता उतरतो आम्ही, जरा चहा पिऊन येतो. इकडे वारा वगैरे खूप आहे हो, म्हणजे चाललेला सगळं पाणी बिणी. इथे पाठी झाड होतं, जरा पाणी पडलंय कॅमेऱ्यावर, जरा पुसतो. आता चहा प्यायला आलेलो होतो आपण इथे, चहा तर झाले पिऊन आता. आणि इथेच माझा पाठी क्लास पण इथेच आहे बघा, जरा ॲडव्हर्टाइजमेंट करतो क्लासची. इथेच VFXचा पाठी आचमन स्टुडिओ ह्याच बिल्डिंगमध्ये मागे आहे. तर आता आपण इथे चहा पिऊन झाले आता, तर इथून आता जरा निघूया आणि पुढे जाऊया. मित्रांनो, स्वतः रत्नागिरीचा व्लॉगर आता हातात चहा घेऊन चाललेला आहे. जरा आता इथे आमची रत्नागिरीत काही जरा कामं होती, ती आता जरा उरकतो आणि मग फिरायला जातो. आता आम्ही सर्व कामं वगैरे आटपून इथे हॉटेल गोपाळ आहे बघा रत्नागिरीला, मारुती मंदिर, इथे जेवायला आलेलो आहे. तर आता कामं वगैरे सर्व तर झालेली आहेत, आता फक्त इथे जेवायला आलेलो आहे. बघूया काय काय आहे इथे, आणि रिव्ह्यू पण जरा देतो, काय हॉटेल कसं आहे तुम्हाला पण पुढे, म्हणजे आलात कधी तर खायला वगैरे इकडे. आता जरा जेवतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो, आता इथे आम्ही उसळ आणि मिसळपाव खाल्लेला आहे. तर म्हणजे एकदम पण असं चांगलं नाही, पण ओके आहे, खाऊ शकता एकदम, म्हणजे टेस्ट वगैरे चांगली आहे. तर तुम्ही कधी आलात तर व्हिजिट करा. हे बघा इथे हॉटेल गोपाळ म्हणून आहे, मस्त, म्हणजे चांगली चव आहे इथे जेवणाला पण. आणि मिसळपाव, आम्ही दुसरे होते त्यांनी, काका आलेत आमच्यासोबत एक, त्यांनी हे मिसळपाव हे सॉरी जेवण घेतलं, त्यांचं चांगलं होतं ते जेवण. आम्ही टेस्ट केलं ते पण चांगलं होतं, आणि मिसळपाव आणि उसळपाव पण चांगलेच होते.
तर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट करा, चांगलं हॉटेल आहे. आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्ही ते सिनेमॅटिक काही काढले होते ते बघितलाच असाल. आणि मध्ये आम्ही भाट्यात थांबलेलो, तिथे जरा व्लॉग काढायचं जरा मी विसरलो क्लिप, जरा एक्साइटमेंटमध्ये इकडे तिकडे फिरतच बसलो. आणि आता घरी आलेलो, आता बघूया पुढे काहीतरी. इथं मस्त वातावरण पावसाचं झालेलं आहे. जरा आता बाहेर जाऊन ना मॅगी खायचा विचार आहे, म्हणजे बनवून. तर या पाऊस एकदम मोठा नाही आला तर जाणार, नाही तर जरा एक व्हिडिओ काढलेले आहेत आम्ही, तुम्ही इन्स्टावर बघितलं असाल. सापुताऱ्याची एक रील काढले, ती त्या रीलचा दुसरा पार्टचं सुद्धा लोकांची मागणी आहे, त्यामुळे ते दुसरा पार्ट काढायला आम्ही आता चाललेलो आहे. पण हा पाऊस काय करतोय काय कळत नाही. तर मित्रांनो, आमचा प्लॅन तर झालेला मॅगी खायचा बाहेर जाऊन, म्हणजे पाऊस नव्हता आणि मस्त एकदम पावसानं काळोख केलेला, आणि पण पाऊस नव्हता म्हणून मॅगी खाऊन मस्त गरम गरम मॅगी करून खायचा प्लॅन होता. पण आता बघूच शकता तुम्ही, हा पाऊस काय एकदम आलेला आहे जोरात, त्यामुळे आमचा मॅगी बिगी खायचा प्लॅन सर्व चौपट झालेला आहे आता. त्यामुळे मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझे आधीचे ब्लॉग बघितले असाल तर ते बघा. आणि टाटा बाय बाय, स्वतःची काळजी घ्या आणि माझे ब्लॉग बघतच राहा.